तुम्ही म्हणता एकीकडे तुमचे वडील म्हणतात प्रकल्प जे काही प्रकल्पाला विरोध होईल त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ करायचा आणि कोकणामध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प न आणता कोकण संपवता कसं करायचा आणि कोकणामध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प न आणता कोकण संपवता कसा आरोग्यावरती आणि हवामानावरती होणार आहे. आता ऐकलं जी या वेळेला जी ह्युमिडिटी आहे ती 80% ह्युमिडिटी आहे. म्हणजे ह्या तापमानामध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत. जे आहे ते आता आम्हाला जे प्रकल्प हवे ते पर्यावरण पूरक प्रकल्प हवे. त्याच्यावरती पण ह्याने आक्षेप घेतले. सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी भव्य मेळावा आणि आंदोलन आज आयोजित केलेलं आहे. करतो तसेच रासपचे नेते आदरणीय जानकर साहेब तसेच माजी मंत्री आदरणीय जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही संघटन साक्षी वंजारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं आहे. कृपया बाहेरचे ग्रामस्थ या ठिकाणी आंबाबाग ह्युमिडिटी आहे ती 80% ह्युमिडिटी आहे. म्हणजे ह्या तापमानामध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत. तसेच रासपचे नेते आदरणीय जानकर साहेब तसेच माजी मंत्री आदरणीय जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही संघटन ह्युमिडिटी आहे ती 80% ह्युमिडिटी आहे. म्हणजे ह्या तापमानामध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत. सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी भव्य मेळावा आणि आंदोलन आज आयोजित केलेलं आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजायला हवं की या जनतेच्या पाठीशी आज ठामपणे उभे राहणारे नेते आपल्याला भेटलेले आहेत. खरं तर अणुऊर्जा प्रकल्प ऐकायला खूप साधा सोपा शब्द वाटतो पण हा महाभयंकर या ठिकाणी आले असतील त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय कुडाळ मालवण मतदारसंघाचे बाबासाहेब संघटनेचे व अणुऊर्जा प्रकल्प विरोधी प्रकल्प समितीचे जाहीर पण मला वाटतं की आम्ही पाकिस्तानमध्ये गेलेलो होतो तर अशी वाहतूक त्या ठिकाणी देण्यात आली आणि हे सगळं करत असताना इतका अद्भुत झालेला शेतकरी परत अगदी 220 देऊन पुन्हा जमिनीवर वीट टोळल्याचं काम या सरकारनं केलं आणि शेवटी आम्ही विचार केला की सरकार काय आपल्याला किंमत देणार नाहीये. आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन आपली होती 2 वर्षापूर्वी फार पसरलं. तसे जर त्यांना तात्काळ 6,000 रुपयाची मदत दिली नंतर मग त्यांच्या घराचा खर्च नका असता पोलिसने मला पाठवलंय किती जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला देऊ म्हणून त्यांचं पत्र घेतलं. त्यांना लेखी पत्र द्यायला लावलं. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गेल्या हप्त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. त्यांना आपत्कालीन मदत तुम्हाला मिळू शकत असेल तर आम्हाला भरपाई कधी मिळणार आहे. तर त्यावेळेला जर आम्ही माहिती जेव्हा पूर्ण काढली 2020 पत्र आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.